धर्मशिक्षा भाग दुसरा. वैदिक साहित्य परिचय. वेद. वेद हे आपले धर्मग्रंथ आहेत. वेद जगाच्या ग्रंथालयातील सर्वात प्राचीन ग्रंथ आहेत. वेदांचे ज्ञान सृष्टीच्या प्रारंभी परमात्म्याने अग्नी, वायू, आदित्य आणि अंगिरा या 4 ऋषींना दिले होते. वेद कोणाही धर्म, पंथ, जातीची मक्तेदारी नसून सर्व मानव जातीसाठी आहेत. वेद 4 आहेत. ऋग्वेद. या वेदात काडीपासून ते ब्रह्मापर्यंत सर्व पदार्थांचे ज्ञान बीज रूपात दिले आहे. यात 10,522 मंत्र आहेत. यजुर्वेद. या वेदात कर्मकांड आहे. अनेक प्रकारच्या यज्ञांचे वर्णन आहे. यात 1975 मंत्र आहेत. सामवेद. हा उपासनेचा वेद आहे. यात 1875 मंत्र आहेत. अथर्ववेद. हा युद्ध आणि शांतीचा वेद आहे. यात 5977 मंत्र आहेत. उपवेद. 4ही वेदांचे 4 उपवेद आहेत, जसे आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद आणि अर्थवेद. उपनिषदे. आतापर्यंत प्रकाशित झालेल्या उपनिषदांची एकूण संख्या 223 आहे, परंतु प्रामाणिक उपनिषदे 11च आहेत. त्यांची नावे आहेत: ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तिरीय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्यक आणि श्वेताश्वेतर. ब्राह्मण ग्रंथ. यात वेदांची व्याख्या केलेली आहे. 4ही वेदांचे प्रमुख ब्राह्मण ग्रंथ हे आहेत: ऐतरेय, शतपथ, तांड्य आणि गोपथ. दर्शने. आस्तिक दर्शने 6 आहेत: न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि वेदांत. या व्यतिरिक्त आरण्यक, धर्मसूत्र, गृह्यसूत्र, अर्थशास्त्र, विमानशास्त्र आदी अनेक ग्रंथ आहेत. रामायण आणि महाभारत हे दोन्ही आपले ऐतिहासिक ग्रंथ आहेत. रामायणात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची गौरवगाथा आहे आणि महाभारतात योगीराज श्रीकृष्ण तथा कौरव पांडवांचा इतिहास आहे. आपले पुष्कळ साहित्य आक्रमकांकडून नष्ट केले गेले. अनेक ग्रंथ आता उपलब्ध नाहीत. वेद आणि उपनिषदांची सूक्ते. पुढे वेद आणि उपनिषदांची काही सूक्ते दिलेली आहेत. विद्यार्थ्यांनी ती पाठ करावीत आणि त्यानुसार वागावे, त्यास जीवनात उतरवावे. अक्षयत्री दिव्य. ऋग्वेद. अर्थात जुगार खेळू नका. उग्रम वचो अपावधीहि. सामवेद. अर्थात कठोर भाषेचा त्याग करा, सर्वांशी गोड बोला. मानो निद्रा ईशत त्रोत जल्पिहि. ऋग्वेद. अर्थात निद्रा आणि व्यर्थ बडबड आमच्यावर शासन न करोत. विश्वदानी सूत्रणसह श्याम. ऋग्वेद. अर्थात आपण नेहमी उत्तम मनाचे आणि फुलासारखे उमललेले असावे. समिंद्र गर्दव मृण. ऋग्वेद. अर्थात हे आत्मन, तू मूर्खतेला नष्ट कर. या प्रगाम पथो वयम. अथर्ववेद.
अर्थात आम्ही सन्मार्गापासून कधीही भ्रष्ट न व्हावे, पथभ्रष्ट न व्हावे. माहीर भूमी प्रिदाकुहू यजुर्वेद. हे मानवा, तू सर्प आणि लांडगा बनू नकोस. माहम ब्रह्म निराकुर्याम केनोपनिषद. अर्थात मी परमात्म्यास कधीही सोडू नये, जीवनात नास्तिक बनू नये. समूलो या एष परिशुष्यती मोनृत अभिवदती प्रश्नोपनिषद. तो मुळापासून सुकतो, सर्वथा नष्ट होतो जो खोटे बोलतो. तपसा चीयते ब्रह्म मुंडकोपनिषद. तप केल्याने उष्णता, थंडी, भूक, तहान या द्वंद्वात समान राहिल्याने परमात्म्याची प्राप्ती होते. सत्यम वद धर्मम चर तैत्तरीयोपनिषद. सत्य बोलावे, धर्माचे आचरण करावे. स्वाध्यायान मा प्रमदः तैत्तरीयोपनिषद. स्वाध्यायात कधीही कुचराई करू नका. अन्नम बहुकुर्वीत तैत्तरीयोपनिषद. अर्थात खूप अन्न उत्पादन करा. ओम. परमात्म्याचे गुण, कर्म आणि स्वभाव अनंत आहेत, म्हणून त्याची नावेही अनंत आहेत. परंतु सर्व नावांत परमात्म्याचे ओम हे नाव सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम आहे. परमात्म्याची अन्य नावे गुणवाचक आहेत, त्याच्या गुणांच्या आधारे आहेत, पण ओम नाव परमात्म्याचे निज नाम आहे. हे ओम नाव सर्वोत्तम व सर्वश्रेष्ठ का आहे? याच्या सर्वश्रेष्ठ असण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. क्रमसंख्या 1. ओम हे नाव परमात्म्याचे सर्वात छोटे नाव आहे. हे परमात्म्याचे एक अक्षरी नाव आहे. मात्रांच्या दृष्टीने 2 मात्रांचे आहे आणि अर्थाच्या दृष्टीने सर्वात मोठे आहे. रक्षण, गती, प्राप्ती, तृप्ती इत्यादी याचे कमीत कमी 19 अर्थ आहेत. क्रमसंख्या 2. परमात्मा परिवर्तन रहित आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा विकार येत नाही. त्याच प्रकारे परमात्म्याचे ओम हे नाव सुद्धा अविकारी आहे. सर्व वचनांत, सर्व विभक्त्यांत आणि सर्व लिंगांत हे एकसारखे राहते. जगातील सर्व भाषांत केवळ ओम हीच अशी संज्ञा आहे जिला कुठलेही लिंग नाही. राम, रामो, रामहा अशा प्रकारे याची रूपे चालत नाहीत. क्रमसंख्या 3. परमात्मा सर्वव्यापक आहे, म्हणून त्याचे नावही सर्वव्यापक असले पाहिजे. ओम परमात्म्याचे असे नाव आहे जे सर्वव्यापक आहे. वेदांत, ब्राह्मण ग्रंथांत, उपनिषदांत, दर्शनांत, स्मृतीत, सूत्रग्रंथांत, महाभारतात, गीतेत, पुराणांत, कुराणात, पारशी, जैन आणि बौद्धांच्या ग्रंथांत सर्वत्र ओम शब्दच आढळतो. क्रमसंख्या 4. ओम हे नाव परमात्म्याचे प्राचीनतम नाव आहे. वेदांत याच नावाचा जप करण्याचा आदेश आहे. यजुर्वेदात म्हटले आहे, ओम कृतो स्मर. हे कर्मशील जीवा, तू ओमचे स्मरण कर. वेदांनी रामम स्मर किंवा कृष्णम स्मर असे म्हटलेले नाही. क्रमसंख्या 5. ओम हे परमात्म्याचे स्वाभाविक नाव आहे. जेव्हा ढेकर येतो तेव्हा सुद्धा तोंडातून अल्लाह, गॉड, राम, कृष्ण निघत नाही, ओमच निघतो. क्रमसंख्या 6. ओम हे नाव परमात्म्याचे सहज सोपे नाव आहे. मुका सुद्धा याचे उच्चारण करू शकतो.
छोटेसे बालक सुद्धा ते सहजपणे बोलू शकते. गायत्री मंत्र. चारही वेदांमध्ये गायत्री मंत्र श्रेष्ठ मानला जातो. या मंत्रामध्ये ईश्वराची स्तुती अर्थात गुणांचे वर्णन, प्रार्थना आणि उपासना या तिन्हींची त्रिवेणी वाहते, म्हणून त्यास मंत्रराज म्हटले जाते. गायत्री मंत्र असा आहे: ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. यजुर्वेद. याचा संक्षिप्त अर्थ असा आहे: ओम परमात्मा सर्वांचा रक्षक, सर्व व्यापक आणि सर्वांचा आधार आहे. भू तो परमात्मा प्राणांचाही प्राण असल्याने प्राणप्रिय आहे. भुव तो परमात्मा दुःख विनाशक आहे. स्वः तो परमात्मा सुख स्वरूप आणि आपल्या भक्तांना सुख देणारा आहे. तत् त्या. सवितुः आम्ही सर्व जगाचा उत्पादक, सर्वांचा प्रेरक, सकल ऐश्वर्य संपन्न, प्राण्यांना गर्भाच्या दुःखापासून सोडविणाऱ्या, वरेण्यम धारण करण्यायोग्य, भर्गः शुद्ध स्वरूपाचे, तेज स्वरूपाचे, देवस्य आनंदप्रद, कामना करण्यायोग्य, लोभ करण्यायोग्य परमात्म्याचे, धीमहि ध्यान करतो, त्याला आपली बुद्धी आणि हृदयामध्ये धारण करतो. ध्येय बुद्धी आणि कर्मांना यह धारण केलेला तो सविता देव न आमच्या प्रचोदयात सन्मार्गासाठी प्रेरित करो. या मंत्रालाच गुरुमंत्र म्हणतात. याचेच नाव सावित्री आहे. यास मंत्रराज आणि वेदमुख सुद्धा म्हणतात. याचेच नाव कामधेनू आहे, कारण हा मनुष्याच्या साऱ्या कामनांना पूर्ण करणारा आहे. हा मंत्र बुद्धी वाढविणारा आहे. विद्यार्थ्यांनी प्रतिदिनी याचा जप केला पाहिजे. परमात्म्याच्या उपासनेकरिता हा अपूर्व मंत्र आहे. क्रमशः